हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेले आहे. तर कंपनी नेम तुम्हाला समजलं असेल, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की कंपनी कुठे आहे. तर कंपनी आहे Flipkart. खूप चांगली कंपनी आहे. सो Flipkartकडून वॅकन्सी निघालेल्या आहेत. ओके. तर ह्या जॉबसाठी कोण-कोण एलिजिबल असणार आहे म्हटलं तर तुमचं समजा 12वी झालं असेल, जरी 12th पास असाल, जरी फ्रेशर्स असाल, तुम्हाला काही एक्सपिरियन्स नसलं, तरी तुम्ही या जॉबसाठी एलिजिबल आहात. ओके. आणि जरी ग्रॅज्युएशन असलं तर एलिजिबल आहातच आहात. ओके. तर असं आहे. आणि जॉब खूप चांगले आहे म्हणेन मी. तुमचं जर 12वी झालं असेल, तुम्ही डेफिनेटली या जॉबसाठी अप्लाय करू शकता. ओके. तर जॉबचे काय-काय रिक्वायरमेंट आहेत, तुम्हाला काय-काय यायला पाहिजेत. ओके. तुम्हाला सॅलरी कसं असणार आणि तुमचं वर्किंग इथं 5 डेज असणार आहे. 2 दिवस तुम्हाला सुट्टी भेटणार आहे. ओके. खूप चांगलं आहे म्हणेल मी. ओके. तर असं आहे. आणि तुम्हाला सांगायचं होतं, की तुम्हाला जॉब ॲप्लिकेशन कसं चेक करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉबला अप्लाय केला, तर तुम्ही ते कसं चेक करायचं मी तुम्हाला ते बी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण सांगणार आहे, की ॲप्लिकेशन आपण कसं चेक करू शकतो, की त्यांनी आमचं ॲप्लिकेशन चेक केलेत की नाही, त्यांनी आपले ॲप्लिकेशन बघितलेत की नाही, त्यांचा रिस्पॉन्स आलाय की नाही, हे आपण कसं चेक करू शकतो, हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ओके. तर कारण मी तुम्हाला सांगताना ज्या ठिकाणी अप्लाय केलेले आहेत, तिथं मी तुम्हाला दाखवेन की त्यांनी माझं चेक केलेले आहेत की नाही ॲप्लिकेशन, हे सगळं तिथं आम्हाला दिसेलच. ओके. तर चला मग स्क्रीनवरती जाऊन आपण चेक करूया की ह्या जॉबचे रिक्वायरमेंट्स काय-काय आहेत, कुठली जॉब आहे. ओके. तर चला मग स्क्रीनवरती जाऊया. मी तुम्हाला जी खालती लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही इथे येता. ओके. तर इथं बघू शकता टेक महिंद्रा म्हणजे Flipkartसाठी टेक महिंद्रा हायर करत आहे. टेक महिंद्रा. ओके. तर इथं आहे, हे एक जॉब आहे ग्रॅब लिमिटेड वर्क फ्रॉम होम वॅकन्सी एक आहे, हॉट वॅकन्सी म्हणून एक आहे आणि लिमिटेड वॅकन्सी आहे. ओके. सो तुम्हाला Flipkartसाठी काम करायचं आहे. ओके. कस्टमर सपोर्ट म्हणून. ओके. तर ह्याच्यामध्ये कुठलं पण तुम्ही ओपन करा. बघू शकता तुम्ही फ्रेशर्स सगळीकडे फ्रेशर्स एलिजिबल आहेत. ओके. कुठलं पण तुम्ही क्लिक करून चेक करू शकता. ओके. तर इथं बघूया आपण लिमिटेड वॅकन्सी आहेत फॉर वर्क फ्रॉम होम. तर हे एक चेक करूया किंवा हॉट वॅकन्सी तुम्ही चेक करू शकता. ओके. तर एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते. पहिला लिमिटेड बघूया. आपण इथं बघू शकता लिमिटेड वॅकन्सी म्हणजे टेक महिंद्रा. ओके. तर इथं रिमोट आहे तुमचं वर्किंग. तुम्हाला सॅलरी पडणार आहे 1.75 टू 2 लाख पर एनम पर्यंत. फ्रेशर असलं तरी चालतंय, एक्सपिरियन्स असलं तरी चालतंय. इथं ओपनिंग्स आहेत 100. ओके. सो टुडे आज पोस्ट झालेली आहे. सो डेफिनिटली लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. इथं बघू शकता काय म्हणतात ते जॉब डिस्क्रिप्शन ई-कॉमर्स कस्टमर हँडलिंग. तर तुम्हाला ई-कॉमर्सचे कस्टमर्स हँडल करायचं. फॉर एक्झाम्पल आता Flipkartचे जे कुठले कस्टमर्स असतात ना, ते तुम्हाला हँडल करावे लागतील. कॉल थ्रू त्यांचे काही पण क्वेरीज वगैरे असतील, तर हे तुम्हाला हँडल करावं लागेल. एक्सेलेंट कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे. तुमचं इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला यायला पाहिजे. ओके. सिस्टम कॉन्फिगरेशन तुमचं सिस्टम असायला पाहिजे, Wi-Fi असायला पाहिजे, 10 जीबी म्हणजे तुमच्याकडं तुमचं पीसी असायला पाहिजे. ओके. हे एक सांगितलेलं आहे आणि एक हेडसेट असायला पाहिजे. नंतर इमिडिएट जॉइनर तुम्ही प्रिफर करायलात म्हणजे लवकरात लवकर तुम्ही जॉइन करायला पाहिजे आणि इथं दिले त्यांनी कॉन्ट्रॅक्ट आहे 3 महिन्याचे तुमचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. त्यांनी टायपिंग स्पीड पण बघणार आहे 25 डब्ल्यूपीएम वर्ड पर मिनिट असायला पाहिजे. ओके आणि 90% ॲक्युरसी. राउंड फॉर इंटरव्ह्यू तुमचा इंटरव्ह्यू राउंड काय-काय असणार आहे तर एचआर राउंड असणार आहे एंड सायकोट्रॉमिक्स टेस्ट म्हणून एक असणार आहे तुमची वर्सन फॉर आणि क्लायंट राउंड. हे तुमचे 4 राउंड इथं होणार आहेत. ओके. सो राउंडसाठी तुम्हाला थोडंफार वाचून जावं लागेल Flipkartबद्दल, टेक महिंद्राबद्दल ह्याच्यासाठी म्हणजे जॉबसाठी हे तुम्हाला थोडं वाचून जावं लागेल कारण ते त्यांनी विचारणार तुम्हाला. ओके. एक वाचून जावा आणि बघा तुम्हाला डायरेक्टली ते ॲप्लिकेशन न अप्लाय करता समजा तुम्हाला डायरेक्टली जर त्यांच्याशी बोलायचं असेल, तर डायरेक्टली तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता ह्या मॅडमला श्वेता म्हणून त्यांचा नंबर त्यांनी दिलेला आहे. ओके. तर डायरेक्टली तुम्ही कॉल करून पण त्यांच्याशी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा रिझ्यूम तुमचं फॉरवर्ड करू शकता त्यांना. ओके. सो इथे तुम्ही डायरेक्टली करू शकता. तर हे एक जॉब आहे. आणि बघूया आपण तुम्हाला हॉट वॅकन्सी म्हटलेली आहे. तर इथं पण त्यांनी म्हटले की 1 डे अगो पोस्ट झालेली आहे. हॉट वॅकन्सी फॉर व्हॉईस वर्क फ्रॉम होम आहे. इथं एकच ओपनिंग आहे. इथं 100 ओपनिंग्ज आहेत. तर इथं तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. इथं एक आहे. इथं पण तुम्ही अप्लाय करा. ओके. जॉब डिस्क्रिप्शन बघू शकता तुम्ही. असोसिएट कस्टमर सपोर्ट म्हणून तुम्हाला करावं लागेल. वर्क फ्रॉम होम आहे. एफ-के व्हॉईस आहे. फुल टाईम कॉन्ट्रॅक्टर. फुल टाईम असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे. कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी यायला पाहिजे. ओके. एज्युकेशन हायर सेकंडरी म्हणजे तुमचं 12वी झालं पाहिजे. एक्सपिरियन्स 1 वर्षाचं एक्सपिरियन्स असलं तरी चालतंय. बीपीओ ऑल्सो फ्रेशर्स कॅन अप्लाय. 1 वर्षाचा जरी समजा तुम्हाला बीपीओचा एक्सपिरियन्स असेल तरी चालतं आणि फ्रेशर्स असला तरी तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं टायमिंग काय असणार 24/7 म्हणजे प्लस तुम्हाला रोटेशनल शिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. असं नाही की सॅटर्डे, संडे रोटेशनल शिफ्ट असणार तुमची. ओके. वीक ऑफ रोटेशनल 5 डेज वर्किंग. रोटेशनल कधी पण असू शकते. 5 दिवसात तुम्हाला सुट्टी मिळणार आहे. सॅलरी तुम्हाला फर्स्ट डे पासून मिळणार आहे. ओके. कॉन्ट्रॅक्ट असणार आहे 30 ऑक्टोबर तुमचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. इंटरव्ह्यू स्ट्रक्चर कसं असणार आहे तुमचं, तर एक एचआर राउंड असणार आहे. व्हिडिओ कॉलमधून होणार. आधार इज मॅन्डेटरी फॉर वर्क फ्रॉम आधार कार्ड तुमचं असायला पाहिजे. टायपिंग टेस्टिंग चेक करणार ॲक्युरसी. वर्संट असणार तुमचं. नंतर प्री मॅप एस म्हणून असणार आहे. क्लायंट राउंड एक असणार. ओके. हार्ड कॉपी आणि आधार मॅन्डेटरी हे असायला पाहिजे तुमच्याकडे. सिस्टम कॉन्फिगरेशन काय-काय असायला पाहिजे. विंडोज व्हर्जन, रॅम 8 जीबी असायला पाहिजे. प्रोसेसर असायला पाहिजे आणि यूएसबी नॉईज कॅन्सलेशन हेडसेट. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय-काय लागणार त्यांच्यासाठी तर आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-आधार कार्ड, एज्युकेशनल मार्कशीट तुमचे 10वीचे 12वीचं मॅन्डेटरी आहे.
एक्सपिरियन्स लेटर जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर एक्सपिरियन्स आणि पे स्लिप जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही पे स्लिप पण सबमिट करू शकता. तर तुम्हाला सॅलरी डिपेंड्स ऑन एक्सपिरियन्सवरती तुम्हाला सॅलरी भेटणार. जर एक्सपिरियन्स असेल तर 2,00,000 पर्यंत भेटेल. जर फ्रेशर असेल तर 1.75 पासून चालू होईल. ओके. तर खूप चांगला आहे. तुम्ही इथं डेफिनेटली अप्लाय करू शकता आणि तुम्ही जर नवीन असाल ना, फ्रेशर असाल ना, तर मी सांगेन की कुठलं पण जॉब असू दे, स्टार्ट करा, सुरुवात करा. ओके. हे बी-पी-ओ आहे म्हणून सोडू नका. ओके. बी-पी-ओ जर असेल तर घरातून तुम्हाला ईझी भेटायला राईट. घरातून कोण देणार आहे तुम्हाला? पहिला तर बी-पी-ओ म्हणजे ऑफिसमध्ये जाऊनच करावं लागत होतं. पण आता घरातून तुम्ही इझिली वर्क फ्रॉम होम करू शकता. बी-पी-ओ अशी ना आपल्याला सॅलरी भेटते राईट. सो मी सांगेन की इनिशियली तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स येतो ह्याच्यामध्ये. मग नंतर तुम्ही कुठली पण जॉब शोधू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. ओके. तर इनिशियली तुम्ही बी-पी-ओ पासून चालू केलं तरी चालतंय. काही हरकत नाहीये. ओके. तर असं आहे हे. म्हणजे हे जॉबचे वॅकन्सीज आहेत आणि समजा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला चेक करायचं ॲप्लिकेशन, तर तुम्ही ॲप्लिकेशन कसं चेक करू शकता? तर त्याच्यासाठी तुम्हाला मी दाखवते. ओके. तर ह्याच्यावरती क्लिक करायचं. ओके. जेव्हा आपण ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करतो, इथं बघू शकता माझं ॲप्लिकेशन स्टेटस कुठे आहे? तर रिझ्यूम व्ह्यू झालेला आहे. पण अजून रिक्रुटरचं वेटिंग चालू आहे. इथं बघू शकता. इथे बघा मराठी कंटेंट रायटर मी तुम्हाला दाखवण्यासाठी अप्लाय केलं होतं राइट. तर इथं बघू शकता अजून ॲप्लिकेशन सेंड झालेलं आहे. इथं अजून त्यांनी रिक्रुटरनी चेक नाही केलेलं आहे. तर इथं तुम्ही चेक करू शकता तुमचं ॲप्लिकेशन वगैरे म्हणजे त्यांनी चेक केलेत की इथं बघा इथं पण ॲप्लिकेशन सेंटमध्ये आहे. तो त्यांना टाईम लागतोय थोडा ओके. तर डेफिनेटली त्यांनी लवकर करणार. हे आता पुढे गेलेलं आहे आणि थोड्या दिवसांनी इथं जाता येते ओके. करू शकता. इथं आपण आपलं स्टेटस वगैरे चेक करू शकतो आपण. ओके. समजलं असेल कसं आपण चेक करू शकतो आपलं ॲप्लिकेशन स्टेटस. ओके. सो काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक सगळ्यांना.